नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर. राज्यातील हजारो महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही आणि यामुळे महिलेमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या महिला अपात्र ठरण्यात आल्या आहेत का, की तांत्रिक अडचण आहे, की केवायसी मधून चूक झाली आहे. याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण नाही आणि त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालं आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. सुरुवातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी केवायसी पूर्ण केली. मित्रांनो, केवायसी करताना एक प्रश्न विचारण्यात आला होता, तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे का? या प्रश्नाला चुकून हो उत्तर दिल्यामुळे अनेक महिला पडताळणी प्रक्रियेत टाकण्यात आल्या आणि त्यांचा हप्ता थांबवण्यात आला. विधवा महिला, घटस्फोटित महिला यांच्याकडून काही कागदपत्रे मागण्यात आली होती, पण ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, पंचायत समिती यांच्या मार्फत ही कागदपत्रे शासनापर्यंत पोहोचलीच नाही आणि त्यामुळे अनेक महिला हप्त्यापासून वंचित राहिल्या. आता सरकारी निर्णयानुसार पुढील केवायसी प्रक्रिया जून 2026 मध्ये होणार आहे. आता प्रश्न असा आहे की तोपर्यंत हप्ते बंद राहणार का? महिलांना 6 महिने ते 1 वर्ष वाट पाहावी लागणार का? आता महिलांनी काय करावं? मित्रांनो, जर तुमचा हप्ता आलेला नसेल तर गप्प बसू नका. आपल्या पंचायत समितीला भेट द्या. महिला व बाल विकास कार्यालय चौकशी करा. केवायसी चूक असल्यास लेखी अर्ज द्या. गटातील महिलांना एकत्र घेऊन जा. मोठ्या प्रमाणात मागणी झाली तर शासनाला केवायसी दुरुस्तीचे पर्याय द्यावेच लागेल. मित्रांनो, जर तुमचा हप्ता आलेला नसेल तर चौकशी करा, अर्ज द्या, आवाज उठवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.